राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपण सगळे मला भरभरून प्रतिसाद देत आहात. आणखी असाच आपण प्रतिसाद द्यावा ही विनंती. विषय जुना आहे, म्हणावं तर नवा आहे. कोकणातला वैभव पक्ष सोडून गेला किंवा त्याला पक्षातून काढलं. ज्या पद्धतीनं त्याला पक्षातून काढलं हे चूक का बरोबर, आता याची चर्चा करण्याचा काही अर्थ नाही. पण पक्षातून काढल्यानंतर सुद्धा त्याच्या माग पक्षातले काही मोक्कार लोक हात धुवून लागले. खरं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मी सोडला, मला आता त्याच्यावर तसं बोलावं का नाही हा विषय होता. पण मी का बोलतोय की एखाद्या माणसाला आपण पक्षातून काढलं, मग तो कुठे जाईल, काय जाईल, याचा काय विचार करावा. त्याला पक्षातून निलंबित करण्याच्या अगोदरच हा विचार करायला पाहिजे होता. पण प्रत्येक पक्षात आणि विशेषतः एकचालुकांवरती जो पक्ष असतो त्या पक्षात दरबारी राजकारण खूप मोठ्या प्रमाणावर चालतं. कर्तव्यशून्य माणसं दरबारात बसतात आणि त्यांना सतत आपलं स्थान हे कसं बळकट राहील याची भीती असते. त्यांना असं वाटतं की आमचं स्थान हे खूप डळमळीत होतं, कारण त्यांच्याशिवाय पक्षात जे बाहेर काम करणारे खूप लोक असतात ते कार्यक्षम असतात, ते निष्ठावान असतात, ते ग्राउंड लेवलला काम करतात, पक्षाचं त्याच्यामुळं नाव होतं. पण नेत्याच्या मनात त्या जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याविषयी विष पेरण्याचं एकमेव काम हे दरबारी लोक करतात. कारण त्यांना नेत्याच्या दरबारात सहज प्रवेश असतो, त्यांना कोणी विचारत नाही. त्यांचं कर्तव्य शून्य असल्यामुळे मग स्वाभाविकच नेत्याला काय आवडेल आणि नेत्याला काय आवडत नाही यांचा बरोबर त्यांना अचूक अंदाज आलेला असतो. आणि मग काय होतं की चांगल्या कार्यकर्त्याची फरफट होते. त्याच्यातून वैभवचं निलंबन झालं. आता निलंबन झाल्यावर स्वाभाविक माणूस दुसरं घर शोधतो. पण ही माणसं एवढी दुष्ट, एवढी द्वेषी होते की यांनी आपल्या नेत्याच्या मनात वैभवविषयी एवढी वाईट भावना भरली की त्याचा प्रवेश भाजपमध्ये 3 वेळा टाळण्याचा प्रयत्न झाला. खरं म्हणजे भाजपसारखा पक्ष कधी दबावात येत नाही, पण 3 वेळा त्याचा प्रवेश पुढे ढकलला. याचा आनंद मनसेत वैभववर जळणारे कार्यकर्ते ढोल पिटून करू लागले. पण शेवटी वैभव हा खरा हिरा होता. भाजपलाही ते लक्षात आलं आणि रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी, त्यातले माझ्या परिचयाचे बरोबर आहेत, त्यांनी सांगितले की आता वैभवचा प्रवेश आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि एके दिवशी वैभवचा प्रवेश झाला. बहुतेक ती 14 ऑक्टोबरची तारीख असेल. आणि वैभव सोबत ज्या लोकांचा प्रवेश झाला त्यांची यादी आपल्याकडे आहे. तो प्रवेश चांगला झाला, वैभव कामाला लागला, पक्षाने त्याला स्वीकारलं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असलेले काही दरबारी लोक यांनी राजसाहेबासमोर एक वेगळं चित्र निर्माण केलं. 2 दिवसापूर्वी अशी बातमी आली की वैभव सोबत भारतीय जनता पक्षात गेलेले लोक आता पुन्हा मनसेत परत येत आहेत. वैभव सोबत ज्यांनी प्रवेश केला त्यांची यादी मी सोबत देत आहे. आणि जे आता मनसेत परत आले असं म्हणतात त्यांची सुद्धा मी यादी देत आहे. वैभव सरचिटणीस असताना ज्या रत्नागिरीच्या जिल्हा अध्यक्षांनी या लोकांच्या पदावर नियुक्त्या करा म्हणून वैभवला पत्र दिलं, वैभवनं सरचिटणीस या नात्याने त्यांच्या नियुक्त्या केल्या. दरबारी राजकारणी लोकांनी त्या नियुक्त्या रद्द केल्या. असेच लोक पुन्हा मनसेत परत आले म्हणून हकाटी पिटवायला सुरुवात केली. माननीय राजसाहेबांनी अशा दरबारी लोकांपासून सावध राहावं ही माझी विनंती आहे. सोनं तर गेलेलं आहे, बेंटेक्सचे दागिने दाखवून राजसाहेबासमोर हा प्रयत्न केला जातो की
मनसेमध्ये कार्यकर्ते पुन्हा येत आहेत. जे कार्यकर्ते राजसाहेबांनी ज्यांच्या नियुक्त्या नाकारल्या होत्या अशा नकली लोकांना पुन्हा मनसेत घेऊन भाजपमध्ये गेलेले लोक पुन्हा मनसेत आले हे दाखवण्याचं चित्र निर्माण केलं जातंय. ते सरासर खोटं आहे. धन्यवाद.